विद्यार्थ्यांनो, मित्राने फॉर्म भरला म्हणून सरकारी परीक्षा देऊ नका किंवा मोठ्या पॅकेजची जाहिरात पाहून कॉर्पोरेट मध्ये उडी घेऊ नका. पालकांनो, मुलांवर आपल्या अपूर्ण इच्छा लादू नका. नमस्कार पालकांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, पदवी शिक्षण पूर्ण होताच किंवा 10वी-12वी नंतर प्रत्येक मराठी घरामध्ये एकच चर्चा रंगते आणि ती म्हणजे आता पुढे काय. एकीकडे सरकारी नोकरीची सुरक्षितता आणि प्रतिष्ठा आहे, तर दुसरीकडे कॉर्पोरेट जगामधील झगमगाट आणि अफाट पैसा आहे. पण तुमच्यासाठी नेमकं योग्य काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इमोशन्सवर नाही तर डेटा आणि रियालिटीवर बोलणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा कल बदलू शकतो आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक टूल देणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्हाला तुमच्यासाठी कोणता करिअर मार्ग योग्य असेल हे जाणून घ्यायला नक्कीच मदत होईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी करिअर संबंधित काही आकडेवारी आहेत ती पाहून घेऊया. 2025-26च्या रिपोर्टनुसार महाराष्ट्रातील आणि भारतातील तरुणांच्या करिअर निवडीबाबतचे महत्वाचे निष्कर्ष आहेत ते जाणून घेऊया. पहिला निष्कर्ष हा करिअर निवडीचा पश्चाताप आणि चुकीचे प्रवाह यांच्याबद्दल आहे. तर या संबंधी काही माहिती आहे ती जाणून घेऊया. C3 म्हणजेच करिअर क्लॅरिटी आणि कंपासच्या 2025च्या रिपोर्टनुसार करिअर निवडीबाबतची स्थिती खूपच चिंताजनक आहे. भारतामध्ये 90% विद्यार्थी म्हणजे दर 10 पैकी 9 विद्यार्थी चुकीच्या माहितीच्या आधारे करिअर निवडतात. 73% विद्यार्थी 10वी-12वी मध्ये चुकीची लाईन निवडल्यामुळे भविष्यामध्ये त्यांना पश्चाताप होतो. उदाहरणार्थ, आवड नसताना सायन्स किंवा कॉमर्स निवडणे. 40% तरुण पहिल्या 5 वर्षातच आपलं करिअर बदलण्याचा विचार करतात, कारण त्यांची करिअर निवड ही आवडीपेक्षा सामाजिक दबावातून झालेली असते. दुसरा निष्कर्ष हा स्किल मिसमॅच म्हणजे नोकरी आणि त्यासाठी लागणारे कौशल्य याबद्दल आहे. 2024-25च्या इकॉनॉमिक सर्व्हेनुसार उच्च शिक्षण घेऊनही तरुण समाधानी नाहीत, कारण फक्त 8.25% पदवीधरांना त्यांच्या शिक्षणाशी सुसंगत अशा नोकऱ्या मिळतात. 50%पेक्षा जास्त पदवीधर हे त्यांच्या पात्रतेपेक्षा कमी दर्जाच्या कामामध्ये अडकलेले आहेत. यामुळे त्यांच्यामध्ये नैराश्य, फ्रस्ट्रेशन आणि कामाबद्दलचा असंतोष वाढत आहे. मे 2025 मधील MOSPIच्या रिपोर्टनुसार राष्ट्रीय स्तरावर तरुणांमधील बेरोजगारीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. शहरी तरुणांमध्ये बेरोजगारी ही 17.9% इतकी आहे, तर ग्रामीण तरुणांमध्ये बेरोजगारी ही 13.7% इतकी आहे. तर ही झाली आकडेवारी, ज्यामुळे सद्यस्थितीत तरुणांच्या करिअर बद्दल आपल्याला वास्तव माहित होत आहे. आता जाणून घेऊया की मराठी तरुणांच्या करिअर निवडीवर परिणाम करणारी कोणकोणती कारणे आहेत. मराठी तरुणांच्या करिअर निवडीवर परिणाम करणारे काही घटक आहेत. त्यातला पहिला घटक आहे पालकांचा दबाव. याची अंदाजे आकडेवारी आहे 68%. याचा परिणाम असा होतो की मुलांच्या स्वतःच्या आवडीकडे दुर्लक्ष होतो. दुसरा घटक आहे माहितीचा अभाव, जो अंदाजे 80% इतका आहे. याचा परिणाम असा होतो की फक्त 10 ते 15 करिअर पर्यायांची आपल्याला माहिती असते. तिसरा घटक आहे सामाजिक प्रतिष्ठा, जो 52% अंदाजे त्याची आकडेवारी आहे. ह्याचा परिणाम असा होतो की फक्त पॅकेज आणि ब्रँड बघून आपण करिअरची निवड करतो. आणि चौथा पण इम्पॉर्टंट असा घटक आहे काउन्सिलिंगचा अभाव, जो 82% इतका गणला जातो. आणि याचा परिणाम असा होतो की आपण प्रोफेशनल गायडन्स शिवाय निर्णय घेतो आणि पुढे जाऊन आपला करिअर पर्याय हा चुकीचा. PCMC युथ 2024-25च्या रिपोर्टनुसार काही कारणं समोर आलेली आहेत. चुकीच्या करिअर निवडीमुळे कामाच्या सुरुवातीच्या वर्षातच मानसिक थकवा येणे, आवडीचे काम नसल्यामुळे प्रगती खुंटणे, करिअर बदलण्यासाठी पुन्हा शिक्षण घेण्यात वेळ घालवणे आणि जुना काळ वाया गेल्यामुळे होणारे आर्थिक नुकसान होणे यांसारख्या कारणांमुळे तरुणांमध्ये मानसिक परिणाम आणि नैराश्य यांसारख्या समस्या दिसून येत आहेत. नोकरी सरकारी असो किंवा प्रायव्हेट, त्याचे फायदे आणि तोटे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. तर आता सरकारी नोकरीचे फायदे आणि तोटे जाणून घेऊया. भारतात सरकारी नोकरी म्हणजे फक्त काम नाही, तर तो एक सोशल स्टेटस समजला जातो. का? तर त्यांच्या फायद्यांमुळे. सरकारी नोकरीचा पहिला फायदा स्टॅबिलिटी. आर्थिक मंदी असो किंवा महामारी, तुमची नोकरी सुरक्षित असते. दुसरा फायदा कामाचे तास. सरकारी नोकरीमध्ये कामाचे तास ठरलेले असतात. उदाहरणार्थ, सकाळी 10 ते 5. वर्कलोडमुळे ऑफिसमध्ये थांबून जास्त वेळ काम करणं गरजेचं असतंच असं नाही, ज्यामुळे वर्क लाईफ बॅलन्स हा चांगला मिळतो. सरकारी नोकरीचा तिसरा फायदा म्हणजे रिटायरमेंट नंतरचे आर्थिक फायदे. यामध्ये ग्रॅच्युटी, आरोग्य विमा आणि काही ठिकाणी पेन्शन मिळते. चौथा फायदा जॉब सिक्युरिटी. मंदी असो किंवा युद्ध किंवा जागतिक आर्थिक संकट जरी आले तरी सरकारी कर्मचाऱ्याची नोकरी जात नाही. पाचवा फायदा हा सामाजिक प्रतिष्ठा आहे. भारतामध्ये सरकारी जावई किंवा सरकारी नोकर असण्याला आजही लग्नाच्या बाजारात आणि समाजात सर्वोच्च मान आहे.
सहावा फायदा आहे भत्ते आणि सवलती. महागाई भत्ता, घर भाडे भत्ता आणि वैद्यकीय सुविधा या कुटुंबासह मोफत मिळतात. सरकारी नोकरीचा सातवा फायदा कामाचा मर्यादित ताण. सहसा डेडलाईनचा दबाव कॉर्पोरेट इतका जास्त नसतो, त्यामुळे वर्क लाईफ बॅलन्स हा उत्तम राखताय. आता सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चॅलेंजेस काय आहेत ते बघून घेऊया. स्टॅटिस्टिक्स नुसार दरवर्षी 2 कोटींहून जास्त मुलं रेल्वे किंवा एसएससी साठी फॉर्म भरतात, पण जागा केवळ काही हजारच असतात. निवड होण्याचे प्रमाण म्हणजेच सक्सेस रेट हा 1% कमी असतो. याचाच अर्थ सरकारी नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा खूप आहे. तयारीसाठी सरासरी 2 ते 4 वर्षे लागतात. जर निवड झाली नाही तर तयारीसाठी दिलेला हा वेळ परत मिळत नाही. पगार फक्त पे कमिशन नुसारच वाढतो. तुम्ही कितीही जादा काम केले तरी बोनस किंवा पगार वाढ इतरांसारखीच मिळते. म्हणजेच पगार वाढ हा स्लो आहे. सरकारी नोकरीमध्ये बदल्यांना सामोरे जावे लागते. विशेषतः बँक आणि रेल्वेमध्ये दर 3 वर्षांनी बदली होऊ शकते, ज्यामुळे कौटुंबिक स्थैर्य बिघडते. उच्च पदावर काम करत असताना राजकीय दबावाचा सामना करावा लागू शकतो. आता वळूया खासगी क्षेत्राकडे, म्हणजेच IT, बँकिंग, मार्केटिंग किंवा स्टार्टअप्स. खासगी क्षेत्रामध्ये काम करण्याचा पहिला फायदा म्हणजे अफाट पगार, अनलिमिटेड ग्रोथ. इथे पगारामध्ये मर्यादा नाही. तुमच्या स्किल्स नुसार तुम्ही वर्षाला 20 लाख, 50 लाख किंवा त्यापेक्षा जास्त पगार कमवू शकता. जर तुम्ही परफॉर्मर असाल तर 5 वर्षामध्ये तुमचा पगार 3 ते 4 पटीने वाढू शकतो. नवनवीन टेक्नॉलॉजी जसे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कोडिंग, मॅनेजमेंट यांसारख्या स्किल्स शिकण्याची संधी मिळते. अनेक कंपन्या जागतिक स्तरावर काम करण्याची संधी देतात, त्यामुळे परदेशवारी देखील होते. इथे वयापेक्षा तुमच्या कामाला जास्त महत्व दिले जाते. तुमच्या गुणवत्तेला वाव दिला जातो. 2-3 वर्षांमध्ये तुम्ही मॅनेजर सहज होऊ शकता. हे झाले खासगी क्षेत्रातील फायदे. आता चॅलेंजेस काय आहेत ते बघूया. डेडलाईन्स आणि टार्गेट्स पूर्ण करण्याचा प्रचंड दबाव असतो, त्यामुळे मेंटल स्ट्रेस येतो. कंपनीला नफा झाला नाही तर ले ऑफ होण्याची भीती असते, म्हणजेच नोकरीतून सहज तुम्हाला कमी करण्यात येतं. त्यामुळे खासगी क्षेत्रामध्ये इनसिक्युरिटी खूप जास्त असते. कामाचे तास अनिश्चित असू शकतात. डेडलाईन्स आणि टार्गेट पूर्ण करण्यासाठी अनेक वेळेस ऑफिसमध्ये बसून तर कधी घरी येऊन सुद्धा काम पूर्ण करावं लागतं. त्यामुळे कुटुंबाला स्वतःला वेळ देता येत नाही आणि वर्क लाईफ बॅलन्स हा पूर्णपणे बिघडतो. नोकरीची टांगती तलवार. कंपनीला तोटा झाला किंवा तुमची परफॉर्मन्स कमी झाले तर कधीही कामावरून काढले जाऊ शकते. इथे प्रत्येक दिवस ही एक नवीन परीक्षा असते. सतत अपडेट राहावे लागते. त्यामुळे खासगी क्षेत्रात नोकरी लागल्यानंतरही ती टिकवण्यासाठी स्वतःशीच स्पर्धा सुरू होते. कामाचे 10-12 तास आणि स्क्रीन टाइम यामुळे पाठदुखी, मानसिक ताण अशा समस्या उद्भवू शकतात, ज्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आता सरकारी नोकरी आणि प्रायव्हेट सेक्टर यामध्ये 5 निकषांच्या आधारावर तुलना करून पाहूया. तर सर्वात पहिला आपण प्रवेश प्रक्रियेबद्दल जाणून घेऊ. सरकारी नोकरीसाठी प्रवेश प्रक्रिया या कठीण परीक्षेमार्फत होतात आणि या बऱ्याच लांबलचकट असतात. तर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये प्रवेश प्रक्रिया या इंटरव्ह्यू आणि स्किल टेस्टवर आधारित असतात, पण या बऱ्याच फास्ट असतात. आपण जर सिक्युरिटीच्या बाबतीत विचार केला तर सरकारी नोकरीमध्ये सुरक्षितता ही सर्वोच्च स्वरूपाची असते, पण कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सुरक्षितता ही मध्यम स्वरूपाची असते आणि तुमच्या कामावर अवलंबून असते. पगारवाढीबद्दल जर आपण विचार केला तर पगारवाढ सरकारी नोकरीमध्ये पे कमिशन नुसार होते, पण ही पगारवाढ हळूहळू स्वरूपाची असते. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये पगारवाढ तुमच्या कामगिरीनुसार असते आणि ही प्रक्रिया खूपच फास्ट असते. जर आपण प्रतिष्ठेचा विचार केला तर प्रतिष्ठा सरकारी नोकरीमध्ये सर्वात जास्त असते. सरकारी नोकरीमध्ये प्रतिष्ठेला खूप जास्त मान असतो. खाजगी क्षेत्रामध्ये कामाच्या ठिकाणी तुमची ओळख असते. रिटायरमेंटचा विचार केला तर सरकारी क्षेत्रामध्ये वयाच्या 58 ते 60व्या वर्षी रिटायरमेंट होते आणि खाजगी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त 65व्या वर्षापर्यंत तुमची रिटायरमेंट होते. तर ही होती सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमधील तुलना. मित्रांनो, केवळ इच्छा असून चालणार नाही, तुमच्याकडे त्या क्षेत्रासाठी लागणारी हत्यारे म्हणजेच कौशल्य असली पाहिजे. सरकारी क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आणि आवश्यक असणारं स्किल म्हणजे अकॅडमिक रिगर. तुमचं गणित, तुमची बुद्धिमत्ता, तुमचं रिझनिंग स्किल, तुमचं जनरल नॉलेज आणि तुमची भाषेवर पकड, प्रभुत्व असणं खूप जास्त आवश्यक आहे. दुसरी इम्पॉर्टंट स्किल आहे दॅट इज कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे संवाद कौशल्य. तुम्हाला तुमची कल्पना तुमच्या सहकाऱ्यांसमोर मांडता येणं खूप जास्त आवश्यक आहे. तिसरी इम्पॉर्टंट स्किल आहे
पेशन्स म्हणजेच धैर्य आणि चिकाटी. सरकारी परीक्षांची प्रक्रिया 1 ते 2 वर्षे चालते. अपयश आले तरी पुन्हा शून्यापासून सुरुवात करण्याची मानसिक तयारी हवी. आणि चौथा पण इम्पॉर्टंट स्किल आहे प्रशासकीय समज. नियम आणि कायद्यांचे पालन करण्याची आणि ते लागू करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणं खूप जास्त आवश्यक आहे. आता खाजगी क्षेत्रासाठी लागणारे स्किल्स कोणते आहेत ते समजून घेऊया. सर्वात आधी कम्युनिकेशन स्किल्स तुमचं असणं खूप जास्त आवश्यक आहे, जे आहे संवाद कौशल्य. तुम्हाला तुमची कल्पना, तुमचे विचार तुम्हाला मांडता येणं खूप जास्त आवश्यक आहे. आणि जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करता तेव्हा तुमचा इंग्रजी भाषेवरती कमांड असणं खूप जास्त आवश्यक आहे. दुसरं इम्पॉर्टंट स्किल आहे टेक्निकल स्किल. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात, उदाहरणार्थ तुम्ही कोडिंग करत आहात, तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये आहात किंवा तुम्ही सेल्समध्ये आहात, त्यामधील जे नवनवीन टूल्स आहेत जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा एक्सेल शीट असेल किंवा CRM असेल, हे तुम्हाला येणं खूप जास्त आवश्यक आहे. तिसरी इम्पॉर्टंट स्किल आहे नेटवर्किंग. लोकांशी संबंध जोडणे आणि ते टिकवणे. इथे तुम्हाला काय येते यापेक्षा तुम्ही कोणाला ओळखता हे जास्त महत्त्वाचं ठरतं. आणि चौथी पण इम्पॉर्टंट स्किल आहे विच इज अडॅप्टॅबिलिटी म्हणजे अनुकूलन. बदलत्या तंत्रज्ञानानुसार तुम्हाला स्वतःला झटपट बदलण्याची कला अवगत असणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. करिअर निवडताना तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व कसं आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तुमचं करिअर तुमच्या स्वभावाशी जुळणारं असावं. विचार करा की तुम्ही कोण आहात. जर तुम्हाला आयुष्यामध्ये अनिश्चितता आवडत नसेल, तुम्हाला दर महिन्याला ठराविक तारखेला पगार हवा असेल आणि संध्याकाळी 6 नंतर कुटुंबाला वेळ द्यायचा असेल, तर तुम्ही सिक्युरिटी सिकर आहात. सरकारी क्षेत्र तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. जर तुम्हाला चॅलेंजेस आवडत असतील, तुम्हाला नवनवीन शहरे जाणून घ्यायला आवडत असतील, तुम्हाला नवनवीन माणसाला भेटायला आवडत असेल, त्यांना समजून घ्यायला आवडत असेल, तुम्हाला रिस्क घेऊन रिवॉर्ड मिळवायला आवडत असेल, तर हा तुमचा स्वभाव आहे. तुम्ही रिस्क टेकर आहात. तुम्ही कॉर्पोरेट मध्ये नक्कीच चमकू शकता. जर तुम्हाला समाजामध्ये बदल घडवायचा आहे आणि तुमच्याकडे नेतृत्व करण्याची नैसर्गिक क्षमता आहे, तर तुम्ही UPSC, MPSC, SSC द्वारे सरकारी सत्तेत जाऊन बदल घडवून आणू शकता. ज्यांना साचेबद्ध कामाचा कंटाळा येतो आणि ज्यांना दररोज काहीतरी नवीन क्रिएट करायचे आहे, ते क्रिएटिव्ह थिंकर आहेत, त्यांच्यासाठी खाजगी क्षेत्रातील स्टार्टअप्स किंवा एजन्सी उत्तम आहेत. करिअरचा निर्णय घेणे हे फक्त भावनांवरती अवलंबून नसावे, तर ते लॉजिकवर आधारित असावे. तुमच्यासाठी मी एक करिअर डिसिजन मॅट्रिक्स तयार केलेला आहे. हा एक प्रॅक्टिकल टूल आहे जो तुम्हाला गणिती पद्धतीने सांगेल की तुमच्यासाठी सरकारी नोकरी चांगली आहे की कॉर्पोरेट नोकरी. करिअर गायडन्स मॅट्रिक्स हे एक प्रकारचे सेल्फ असेसमेंट म्हणजे स्वतःचे परीक्षण करण्याची पद्धत आहे. 5 स्टेप्स फॉलो करून तुमचा कल सरकारी नोकरीकडे आहे की कॉर्पोरेट करिअरकडे आहे हे जाणून घ्यायला तुम्हाला मदत होईल. स्टेप 1, मॅट्रिक्सचा तक्ता तयार करा. सर्वात आधी एका कागदावर तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे त्याप्रमाणे कॉलम्स आखून घ्या. यामध्ये आपण 5 मुख्य निकषांवर दोन्ही क्षेत्रांना गुण देणार आहोत. स्टेप 2, गुणांकन म्हणजे स्कोरिंग पद्धत समजून घ्या. प्रत्येक निकषासाठी तुम्ही 1 ते 10 दरम्यान गुण द्यायचे आहेत. 1 ते 4 गुण. जर तुम्हाला तो मुद्दा तुमच्यासाठी कमी महत्वाचा असेल तर तुम्ही 1 ते 4 गुण द्या. 5 ते 7 गुण. जर तो मुद्दा तुमच्यासाठी मध्यम स्वरूपाचा असेल तर त्याला 5 ते 7 गुण द्या. 8 ते 10 गुण. जर तो मुद्दा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असेल तर त्या मुद्द्याला 8 ते 10 गुण द्या. आता स्टेप 3 ही समजून घ्या. एक एक करून आपल्याला निकष भरायचे आहेत. समजा आर्थिक उत्पन्न म्हणजे सॅलरी आणि ग्रोथ. तुम्हाला सुरुवातीलाच मोठा पगार आणि दरवर्षी मोठी वाढ हवी असेल तर खाजगी क्षेत्राला 8 ते 10 गुण द्या. जर तुम्हाला मध्यम पण खात्रीशीर पगारवाढ हवी असेल तर सरकारी क्षेत्राला 5 ते 7 गुण द्या. आता समजून घेऊया नोकरीची सुरक्षितता. दुसरा निकष म्हणजेच जॉब सिक्युरिटी. जर नोकरी कधीच जाऊ नये ही तुमची पहिली अट असेल तर सरकारी क्षेत्राला 10 गुण द्या. जर तुम्हाला रिस्क घेण्याची तयारी असेल तर खाजगी क्षेत्राला 3 ते 4 गुण द्या. आता तिसरा निकष समजून घेऊया जो आहे वर्क लाईफ बॅलन्स. तुम्हाला संध्याकाळी वेळ हवा असेल, शनिवार रविवार सुट्टी हवी असेल आणि सण साजरे करायचे असतील, तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबर्स बरोबर टाइम स्पेंड करायचा असेल तर सरकारी क्षेत्राला 8 ते 9 गुण द्या. जर तुम्ही कामासाठी सुट्ट्या सोडू शकत असाल, स्वतःचा वेळ तुम्ही कामाला देऊ शकत असाल तर खाजगी क्षेत्राला 5 गुण द्या. आता समजून घेऊया जर तुम्ही कामासाठी सुट्ट्या सोडू शकत असाल, स्वतःचा वेळ कामाला देऊ शकत असाल तर खाजगी क्षेत्राला 5 गुण द्या. आता चौथा महत्वाचा निकष समजून घेऊया सामाजिक प्रतिष्ठा जो आहे सोशल स्टेटस. समाजामध्ये तुम्हाला अधिकारी म्हणून ओळख निर्माण करायची असेल तर सरकारी क्षेत्राला 9 ते 10 गुण द्या.
मोठ्या ब्रँडमध्ये जसं की गुगल असेल, टाटा असेल या ठिकाणी काम करून ओळख बनवायची असेल तर खाजगी क्षेत्राला 7 ते 8 गुण द्या. आता 5व्या निकषाबद्दल चर्चा करू. 5वा निकष आहे कौशल्यांचा विकास, स्किल डेव्हलपमेंट. जर तुम्हाला रोज नवनवीन टेक्नॉलॉजी आणि चॅलेंजेस हवे असतील तर खाजगी क्षेत्राला 9 ते 10 गुण द्या. जर तुम्हाला एक प्रकारचे रुटीन काम आवडत असेल तर सरकारी क्षेत्राला 4 ते 5 गुण द्या. आता निकालाचे विश्लेषण म्हणजे रिझल्ट अनालिसिस कसे करायचे हे समजून घेऊया. दोन्ही कॉलमची स्वतंत्रपणे बेरीज करून घ्या. जर सरकारी नोकरीचे गुण 35 पेक्षा जास्त असतील तर तुम्ही मानसिकदृष्ट्या स्थिरतेचा विचार करणारे आहात. तुमच्यासाठी बँकिंग, SSC किंवा MPSC हा मार्ग योग्य आहे. जर कॉर्पोरेट करिअरचे गुण 35 पेक्षा जास्त असतील तर तुम्हाला चॅलेंजेस आणि वेगाने पैसा कमावणे आवडते. तुम्ही स्किल्सवर काम करून खाजगी क्षेत्रामध्ये उतरू शकता. जर तुमचे दोन्हीकडे गुण समान असल्यास याचा अर्थ असा आहे की तुम्हाला मध्यम मार्ग हवा आहे. अशा वेळी PSU म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, अशामध्ये LIC, ONGC किंवा एखादी मोठी खाजगी बँक जशी की HDFC आहे, ICICI आहे, ही बँक तुम्ही निवडू शकता जिथे पगारही चांगला आहे आणि स्थिरताही आहे. ज्या क्षेत्राचे गुण जास्तीत जास्त असतील तुमचा कल त्या दिशेने आहे. तर हा तक्ता वापरून तुम्ही स्वतःचे स्कोरिंग करू शकता. ज्या क्षेत्राचे गुण जास्त असतील तुमचा कल त्या दिशेने आहे. आता तुम्ही स्वतःचे परीक्षण करा. जर तुम्हाला तुमच्या स्किल्स आणि स्वभावावरून गोंधळ असेल तर वैयक्तिक करिअर काउन्सिलिंग सेशन साठी स्क्रीनवर फ्लॅश होत असलेल्या नंबरवर तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमचं वय आणि शिक्षण या डिटेल्स सकट व्हॉट्सअप मेसेज करा. करिअर काउन्सिलिंगच्या ऑनलाईन सेशन साठी तुमच्या पालकांचं किंवा घरातील एखाद्या वडीलधाऱ्या माणसाचं तुमच्या बरोबर असणं खूप आवश्यक आहे. आता पालकांसाठी खास सल्ला. पालकांनो, मुलांवर आपल्या अपूर्ण इच्छा लादू नका. मुलाच्या स्वभावाविरुद्ध त्याला ढकलणे म्हणजेच माशाला झाडावर चढायला लावण्यासारखे आहे. जर तुमची मुलं नवीन गोष्टी शिकण्यामध्ये उत्साही असतील तर त्यांना कॉर्पोरेटमध्ये वाव द्या. जर त्यांना शिस्तबद्ध आणि सुरक्षित आयुष्य हवे असेल तर त्यांना सरकारी परीक्षेसाठी पाठिंबा द्या. पण लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षेसाठी प्लॅन B म्हणजेच पर्यायी करिअर असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनो, मित्राने फॉर्म भरला म्हणून सरकारी परीक्षा देऊ नका किंवा मोठ्या पॅकेजची जाहिरात पाहून कॉर्पोरेटमध्ये उडी घेऊ नका. शेवटी क्षेत्र कोणतेही असो, तिथल्या शिखरावर पोहोचण्यासाठी कष्ट हे करावेच लागतात. सरकारी नोकरी म्हणजे आराम नाही आणि कॉर्पोरेट म्हणजे केवळ गुलामी नाही. सरकारी नोकरी ही मॅरेथॉन आहे, इथे संयम लागतो. कॉर्पोरेट करिअर हे स्प्रिंट आहे, म्हणजे धावण्याची शर्यत आहे, इथे वेग लागतो. तुमच्या आवडीला तुमच्या कष्टाची जोड द्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी पालकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून कोणत्याही मराठी तरुणाचा निर्णय चुकता कामा नये. जय हिंद, जय महाराष्ट्र.